गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवते परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृदुसंजोक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनम सुपुण्यजनकं श्रीदास बोधावे यक्कीर्त्या पठनेन सर्वदिशा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। मला वाटते अंतरे त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परे पावे प्रेमग्रासा महाराज सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ग्रंथराज दासबोध या विषयावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो। दशक 20 आणि समास 7वा श्लोक बरोबर आहे ना। अनिर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे बोलिले बोलिल्यासाठी समाधान गेले हे तो घडे ना श्रीराम। म्हणाले जे शब्दाने सांगता येत नाही एवढं समाधान झालंय, पण किती झाले ते थोडंफार तरी सांगता आलं पाहिजे, सगळं नाही सांगता येणार। आणि बोललं म्हणून काही मिळालेलं समाधान जात आहे असं आहे का? आपल्याला समाधान झालं आणि ते आपण कोणाला तर बोलून दाखवलं, मग बोलून दाखवलं म्हणून काय ते समाधान निघून जाते का? हो त्या ठिकाणी आम्ही जेवायला गेलो तर इतका सुंदर स्वयंपाक केला होता, सगळ्या शब्दाने वर्णन करून सांगता येत नाही पण इतका सुंदर होता। मग त्या एका शब्दामध्ये सांगितलं, पण त्यावेळेला जो प्रसाद ग्रहण करताना आनंद होता तो काही शब्दशः वर्णन करून जरी सांगता आला नाही तरी थोडक्यात सांगता आलं, पण सांगितलं म्हणून त्यावेळेला मिळालेलं समाधान काही निघून जातं का? निघून जातं। अनिर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे बोलिले बोलिल्यासाठी समाधान गेले हे तो घडे ना श्रीराम। काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाहिजे म्हणजे इकडे म्हणले त्याच्यासाठी काही साधन सामुग्री लागते का? एक सत्यनारायणाची पूजा करायची म्हटलं तर हळदी कुंकापासून सगळं लागतं। एक घरातल्या रोजच्या देवाची पूजा करायची म्हटली तरी तामण पाहिजे, तांब्या पाहिजे, घडं पाहिजे, फुलं पाहिजे। म्हणजे काहीही कर्म करायचं म्हटलं तर त्याला साहित्याशिवाय काही करता येत नाही। प्रपंच करायचा आहे म्हणजे काहीतरी लागतंच आहे, आणि परमार्थाला सुद्धा कर्म करायचं म्हणजे लागतंय, पण विचार करायला काय लागतंय? काहीच लागत नाही। काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही। बरं म्हणले तेवढ्यासाठी प्रपंच सोडावा लागतो का? म्हणले नाही, काही सांडावे लागत नाही, खायचं प्यायचं झोपायचं चालू दे, काही सांडू नका, सोडू नका। काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, ते सगळं पहिलंच आहे।
नवीन काही करावं लागत नाही. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाहे म्हणजे कळेल. एक लक्ष देऊन पाहिलं तर सगळं कळेल. म्हणजे ही मांडणी कोणी केली असेल, काय केली असेल, हे सगळं विचारपूर्वक केलं तर कळेल. रुखवत पाहिलंय, पाहिल्यानंतर तुम्ही काही जाऊन मांडलंय का तिथे? काही मांडावं लागत नाही, काही सांडावं लागत नाही. पण विचार केला तर कळतं की हे रुखवत बनवण्यासाठी बनवणाऱ्याला किती कष्ट पडले. मग त्याला काय फक्त विचारच करायचा आहे ना. तसा हा सगळा विश्वाचा डोलारा पाहिल्यानंतर हे कुणी केलंय, याला काही मांडावं लागतंय का सांडावं लागतंय? काही नाही, विचार करावा लागतो. म्हणजे विचार करून कळतं. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. जर विचार करशील तर तुला निर्गुण निराकार परमात्मा कळेल. मुख्य काशी विश्वेश्वर श्वेतवंत रामेश्वर मल्लिकार्जुन भीमाशंकर गुणात्मयाचे श्रीनाम. हे आत्म्याचेच गुण आहे. काय मुख्य गुण आहे? काशी विश्वेश्वर आहे, सेतुवंत रामेश्वर आहे, मल्लिकार्जुन आहे, म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहे. हे सगळे गुण आत्मयाचे. काल आपण आत्म्याचे गुण पाहिले. आता हे सुद्धा पाहायला गेलं तर हे सगळं त्याच्यामुळेच आहे. गुणात्मयाचे श्रीनाम. जैसे मुख्य 12 लिंगे या वेगळे अनंत लिंगे प्रचित जाणीचे जगे गुणात्मयाचे श्रीनाम. मग हे मुख्य 12 लिंग म्हणा, त्याच्यापेक्षा अनेक लिंग म्हणा, याची प्रचिती प्रत्येकाला आहे. कोणी म्हणतं काशी विश्वेश्वर पावतो, कोणी म्हणतो मल्लिकार्जुन पावतो, कोणी म्हणतो कोण पावतो, त्याची प्रचिती पण. पण ही सगळी पाहिल्यानंतर मग काय लक्षात येतं? ही 12 ज्योतिर्लिंग ही त्या जो सृष्टी निर्माण करणार आहे म्हणजे शंकर आदिदेव, त्याची ही प्रतिकात्मक रूप आहे प्रत्येक ठिकाणी. त्याची ती शक्ती त्या त्या ठिकाणी. पण मुख्य आहे तो कुठे? हिमालयात बसलाय पार्वतीला घेऊन. पण तरी सुद्धा इथे गेल्यानंतर त्याची प्रचिती येते. मग हे पाहिल्यानंतर कोणाची आठवण होते? त्या शंकराची आठवण होते. कैलास राडा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी जळारी कारुण्य सिंधू भव दुःखाहारी तुझ वीण शंभो मद कोण तारी. म्हणजे ही 12 ज्योतिर्लिंग पाहिल्यानंतर ती ज्योतिर्लिंग ज्याच्यामुळे निर्माण झाली तो शंकर कळतो. बरं, त्याची प्रचिती सर्व ठिकाणी येते. म्हणजे हा परमात्मा सर्वत्र भरलेला आहे याची पण प्रचिती येते. म्हणजे हे कधी कळतं? विचार केल्यानंतर कळतं. नाही तर जाऊन आलो म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाला. पण त्याचे विचार केल्यानंतर ते कळतं. काय जैसे मुख्य 12 लिंगे या वेगळे अनंत लिंगे प्रचित जाण्याचे ते जगे गुणात्मयाचे श्रीराम. तो म्हणजे नुसतं काशी विश्वेश्वरला किंवा सेतुवंत रामेश्वरला गेल्यावरच प्रचिती येत नाही असं नाही. आमच्या समोर सुद्धा एक शंकराचं मंदिर आहे, तिथे सुद्धा प्रचिती येते. म्हणजे हा परमात्मा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भक्तिभावाने त्याची स्थापना केली त्या त्या ठिकाणी तो तुम्हाला प्रचिती देतो. म्हणजे हे सगळे गुण आत्मयाचे. भूमंडळी अनंत शक्ती नाना साक्षात्कार चमत्कार होती नाना देवतांच्या सामर्थ्य मूर्ती गुणात्मयाचे श्रीराम. या भूमंडळावरती अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. देवतेच्या म्हणजे आता नवरात्र येतच आहे, देवीच्या शक्तिस्थान आहेत. 52 शक्तिस्थान आहेत. 3.5 पीठ तर आहेतच, पण शक्तिस्थान 52 आहेत. मग अशा अनेक देवतांच्या शक्ती आहेत, त्या त्या ठिकाणी त्या त्या रूपाने प्रगट झालेल्या आहेत. भूमंडळी अनंत शक्ती आणि त्याचे पण साक्षात्कार होतात आणि चमत्कार होतात. नाना साक्षात्कार चमत्कार होती. नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती गुणात्मयाचे. अनेक देवता आहेत, त्यांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. अयोध्येला रामाचं मंदिर आहे, काशी विश्वेश्वर, जे त्या त्या ठिकाणी त्या त्या देवतांची सामर्थ्य त्याची आपल्याला प्रचिती पण येते. पंढरपूरला गेला की पांडुरंगाची प्रचिती येते.
नाना सिद्धांची सामर्थ्य, नाना मंत्रांची सामर्थ्य, नाना मोहरेवल्ली सामर्थ्य, गुणात्मयाचे श्रीराम. हे सगळं त्या परमेश्वराच्या शक्तीमुळे, आत्माराम त्याच्या शक्तीमुळे, म्हणजे विष्णू परमात्म्यामुळे. काय आहे? नाना सिद्धांचे सामर्थ्य. नाना अनेक सिद्ध होऊन गेले, सत्पुरुष होऊन गेले, त्यांनी जरी देह ठेवलेला असला तरी त्यांची सामर्थ्य त्या ठिकाणी चालूच आहे. त्यांचे अनुभव लोकाला येत आहे. मी गेलो ऐसे मानू नका, भक्ती तंत्र करू नका, मी आहे इथे. तर नाना सिद्धांचे सामर्थ्य असे आपण निराळ्या ठिकाणी साधू संतांचे चमत्कार त्यांनी जरी देह ठेवला असला तरी अनुभवतो. अनेक प्रकारचे मंत्र आहेत, त्या मंत्राचे गुण आपल्याला कळतायत. काही मंत्राने म्हणाले विंचवाचं विष उतरवता येतं, काही मंत्राने सर्पाचं आहे, पण ते मंत्र त्या म्हणजे बोलणाऱ्याच्याकडे सुद्धा तेवढी पावित्रता पाहिजे. मंत्रात सामर्थ्य आहे, पण कोण बोलतो त्याच्यावर अवलंबून आहे. तेवढी सात्विकपणा बाळगणारा मनुष्य पाहिजे. म्हणजे अनेक मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. आपण भीमरूपी स्तोत्र म्हणतो ना, सामर्थ्य आहे का नाही? भूत प्रेत संधारी रोग व्याधी समस्ये, नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. मग अशी मंत्राची सामर्थ्य आहे. नाना प्रकारचे मंत्र आहेत. गणगण गणात बोते मंत्राचं सामर्थ्य आहे. गण गण गणात बोते किती अक्षरी मंत्र आहे? 9 अक्षरी मंत्र. या 9 अक्षरी मंत्रामध्ये सामर्थ्य आहे की नाही? आहे. आपण 4 मार्चला उपासना सुरू केली आमच्या घरी, या केंद्राच्या स्थापनेच्या 4 मार्चला. 4 आणि 9 13 9व्या दिवशी काय झालं? कंखरे भेटले. त्यांच्या मिसेसने 1 लाख रुपये द्यायचं कबूल केलं 9व्या दिवशी, बरोबर आहे. आणि त्याच्या 9व्या दिवशी म्हणजे 13 9 22 तारखेला सखाराम माऊली भेटले. म्हणले गुरुजी रागा घ्या, तुम्हाला काय करायचं करा. मंत्राचं सामर्थ्य आहे का नाही? मंत्राचे सामर्थ्य याते गण गण गणात बोते. मंत्राची प्रचिती येते. मंत्राची प्रचिती येते की नाही? म्हणजे नाना प्रकारचे मंत्र आहेत, त्या मंत्राची प्रचिती पण येते आपल्याला. नाना सिद्धांचे सामर्थ्य, नाना मंत्रांचे सामर्थ्य, नाना मोहरीवल्ली सामर्थ्य, गुणात्मयाचे श्रीराम. मोहरीमध्ये सुद्धा सामर्थ्य. आमुळे एका दृष्ट लागली, काय केलं? ते मीठ मोहरी घेऊन उतरवलं तर मोहरीच सामर्थ्य. नाना प्रकारच्या वेलीमध्ये सामर्थ्य आहे. मूळ उगाळून लावलं, अमुक केलं तमुक केलं. त्या काड्याचा पाला केला, उकळलं, आहे ना सामर्थ्य. पाल्यामध्ये पण सामर्थ्य. मग हे सामर्थ्य प्रत्येक ठिकाणी आहे. गुणात्मयाचे श्रीराम. नाना तीर्थांचे सामर्थ्य, नाना क्षेत्रांचे सामर्थ्य, नाना भूमंडळी सामर्थ्य, गुणात्मयाचे श्रीराम. अनेक प्रकारचे तीर्थ आहेत. त्या तीर्थांचे महिमे आहेत का नाही? नर्मदाचा महिमा आहे, चंद्रभागेचा महिमा आहे, गोदावरीचा महिमा आहे, सिंहस्थाला त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. म्हणजे नाना प्रकारची जी तीर्थस्थान आहेत त्यांची पण सामर्थ्य आहेत, म्हणून तर लोक जातात. नाना तीर्थांची सामर्थ्य, नाना क्षेत्रांची सामर्थ्य, नाना भूमंडळी सामर्थ्य, गुणात्मयाचे श्रीराम. नाना क्षेत्र आहेत, तीर्थक्षेत्र आहेत. पंढरपूर आहे, गोंदवला आहे, सज्जनगड आहे, बेळगाव आहे. अशा प्रकारची नाना प्रकारची देव आहे, आळंदी आहे. नाना ते संत ज्या ठिकाणी होऊन गेले त्या क्षेत्राचं सामर्थ्य आहे. नाना भूमंडळी सामर्थ्य, पण हे सगळं गुणात्मयाचे श्रीराम. जितके काही उत्तम गुण तितके आत्म्याचे लक्षण. जे काही चांगलं आहे तेही आत्म्याच्यामुळे, आणि जे काही वाईट आहे ते सुद्धा आत्म्याच्यामुळेच आहे. शिवा देणाऱ्याच्या माणसामध्ये सुद्धा आत्माच आहे ना. भांडण करणाऱ्याच्या मध्ये तोच आहे. ते म्हणजे तुम्ही कशावरून सांगता? सगळीकडे तोच आहे. मी नाही सांगत.
गीतेमध्ये सांगितलंय ना, कौरवात मी पांडवात मी अनुरेणुत भरलो, मी सर्वत्र मीच आहे. बरे वाईट तितके जाण आत्म्याच करता श्रीराम. आत्मा शुद्ध आत्मा उत्तम गुणी, सबळ आत्मा अवलक्षणी. आता हे आत्माच आहे दोन्ही ठिकाणी, पण ज्या ठिकाणी शुद्ध आत्मा आहे म्हणजे त्या ठिकाणी उत्तम गुणांचा संचय, आणि ज्या ठिकाणी सबळ आत्मा आहे त्या ठिकाणी अवलक्षण आहे. लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोही लक्ष्मीच आहेत. एक ऐश्वर्य देते तर दुसरं दारिद्र्य आहे. अलक्ष्मी नाशयाम्य हम असं म्हणलेलं आहे. पिढा टळो. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, घरातली काय अवदसा असेल तर तिला बाहेर जाऊ द्या. शुद्ध आत्मा उत्तम गुणी, सबळ आत्मा अवलक्षणी, बरी वाईट अवघी करणी, आत्मयाची श्रीराम. नाना स्वाभिमान धरणे, नाना प्रतिसृष्टी करणे, नाना श्राप उश्राप लक्षणे, गुणात्मयाचे श्रीराम. एखाद्या माणसाने तपश्चर्या केली, त्याला त्याचा अहंकार होतो, अभिमान होतो, मी एवढं केलंय, मी एवढी तपश्चर्या केली. विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली, प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे प्राप्त झालं. नाना स्वाभिमान धरणे, नाना प्रतिसृष्टी करणे, नाना शाप उश्राप रक्षणे, गुणात्मयाचे श्रीराम. शाप देण्याचंही सामर्थ्य आहे आणि वर देण्याचंही सामर्थ्य. शाप दिला कोणी, गौतम मुनीने अहिल्याला, तू शिला होऊन पडशील. मग ती म्हणली माझा काही दोष नाही. गौतम ऋषी म्हणाले मी पण काही विचार न करता रागारागात शाप दिला. म्हणजे राग आल्यानंतर तो कुठलाही मनुष्य असला तर त्याची ती सारासार विवेक बुद्धी नष्ट होऊन जाते ना. क्रोधात उद्भवती संमोहा, संमोहात स्मृतिविभ्रहा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात. मग राग आला, दिलं म्हणले शाप दिला. आता मी काही एवढा विचार केला नाही, पण मला ते पटलं नाही म्हणून मी राग झाला. मग उशाप देतो, तुला रामचंद्राचं दर्शन होईल, त्यावेळेला तुझा उद्धार होईल. म्हणजे शाप देण्याचंही सामर्थ्य आहे आणि उशाप देण्याचं पण सामर्थ्य आहे. नाना स्वाभिमान धरणे, नाना प्रतिसृष्टी करणे, नाना शाप उश्राप लक्षणे, गुणात्मयाचे श्रीराम. पिंडाचा बरा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड बरा शोधावा, तत्वे शोधिता पिंडा घवा, कळो येते श्रीराम. पिंडाचा बरा शोध घ्यावा म्हणजे कुठले पिंड. आता पितृपंधरवडा चालायचा आहे तो पिंड नाही, तो प्रतिकात्मक पिंड आहे. तांदळाचा केलेला आता या पितृपंधरवड्यात करतो तो प्रतिकात्मक पिंड आहे. पण पिंड कशाला म्हणलंय? ह्या देहाला म्हणलंय पिंड. पिंडाचा बरा शोध घ्यावा. आपल्या देहाचा शोध घेतला की कळतं. पिंडाचा बरा शोध घ्यावा म्हणजे देहात काय शोधायचं? तत्वांचा पिंड बरा शोधावा. हे शरीर किती तत्वाने बनलेलं आहे? पंचप्राण आहेत, उपप्राण आहेत, पंचमहाभूत आहेत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, या सगळ्या तत्वांनी हा पिंड म्हणजे देह बनलेला आहे. पिंडाचा बरा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड बरा शोधावा, तत्वे शोधिता पिंडा घवा, कळो येते. ज्या तत्वाने हे शरीर निर्माण झालेले ती तत्व शोधली की ह्या देहाचा शोध आपल्याला घेता येतो. जड देह भूतांचा चंचळ गुण आत्मयाचा निश्चळ ब्रह्मणा वेगळा ठावकायचा जेथे तेथे श्रीराम. मग ह्या पिंडाचा शोध घेताना आपल्याला एक लक्षात येईल. काय लक्षात? हा जड देह आहे, पंचमहाभूतात्मक देह आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाशाने झालेला हा देह जड आहे. म्हणले मग हा चालतो कसा?
चैतन्यामुळे चालतो. एरवी चैतन्य निघून गेला की पुन्हा जडच देह आहे. मग एकदा आपल्याला कळतं की जडदेह भूतांचा, हा जडदेह आहे तो भूतांचा, म्हणजे ती पिशाच्य भूत नाही. भूत म्हणजे हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूत आहे. मग हा जडदेह हा भूतांचा, म्हणजे या पंचमहाभूतांचा हा जडदेह आहे, हे कळतं. म्हणलं हे शरीर चालतं कशाने? चाले हे शरीर कोणाचे सत्ते? म्हणजे चंचळ आत्मा कसा आहे? चंचळ आहे. हा देह सोडतो, पुन्हा नवीन देह धारण करतो, म्हणून त्याला म्हणले चंचळ. मग हा आत्मा चंचळ आहे, पण ब्रह्म निश्चळ आहे. या तीन गोष्टीचा शोध लागला का नाही? देह जड आहे, या देहाला चालवणारा आत्मा चंचल आहे, पण परब्रह्म निश्चळ आहे. इथपर्यंत आपल्याला कळलं म्हणा. जड भूतांचा, जडदेह भूतांचा, चंचल गुण आत्मयाचा, निश्चळ ब्रह्मा वेगळा ठावकायचा जेथे तेथे श्रीराम. हा आत्मा ह्या देहाचा आश्रय करतो, पुन्हा जात नाही, पण सदा संचला येतना जात काही ते परब्रह्म आहे. निश्चळ, चंचळ आणि जड, पिंड करावाने पिंडी करावाने वाडा, प्रत्या वेगळे जाडा बोलणे ना, जाड बोलणे नाही श्रीनाम. मग म्हणाले ह्या देहाचा झाडा केला, म्हणजे ह्या देहाचा सगळा खुलासा केला, काय काय आहे, कशा कशाने तयार झालंय ते कळल्यानंतर आम्हाला प्रत्यय आला, म्हणजे प्रचिती आली की हा जडदेह पंचमहाभूतांचा आहे, चालवणारा चंचल आत्मा आहे, आणि हे परब्रह्म निश्चळ आहे, एवढं आम्हाला कळलं. पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळू येतो. हा देह जड आहे हे कधी कळतं? म्हणजे या पिंडातला आत्मा निघून गेला की हा देह जड आहे हे कळतं, त्याची प्रचिती येते. मग म्हणले त्याला स्वतःला जावं लागतं का? म्हणजे स्वतःला जावं लागत नाही, गेलेला मनुष्य बघितलं की कळते. आत्तापर्यंत चालत फिरत होता, आता नाही, उचलावंच लागतंय त्याला, तर जड झाला देह. म्हणजे तो त्यातला आत्मा निघून गेल्यानंतर देह जड होतोय, याच्यासाठी स्वतःला मारावं लागत नाही. कुणाचा आहे आपण पाहिलं, मरे एक त्याचा दुधा शोकवा आहे, अकस्मात पोहे पुढे जात. म्हणजे ही प्रचिती घेण्यासाठी स्वतःला देह सोडायची आवश्यकता नाही, दुसऱ्याच्या अनुभवावरून जाणता येतं की देह जड आहे आणि त्याला चालवणारा चंचल आत्मा निघून गेला. पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळो येतो, देह जड हा पडतो देखत देखता. हा देह जड आहे, पाहता पाहता पडतोय. जड तितके पडले, जड आहे तेवढं पडलं, म्हणजे हा देह इथं पडला. चंचळ तितके निघून गेले, यातला चंचळ आत्मा निघून गेला. हे जड आणि चंचळाचे रूप प्रत्ययाला आले, म्हणजे अनुभवाला आलं. जड काय आहे ते कळलं, चंचल काय आहे ते कळलं. निश्चळ आहे सकळा ठाई, हे तो पाहणे काही नाही. निश्चळ सर्वच ठिकाणी आहे, ते जात नाही येत नाही, त्याच्यासाठी वेगळं पाहिजे काही आवश्यकता नाही. पिक्चरचा पडदा तसाच आहे. पिक्चरचं 3 वाजले की पडद्यावरती चालू झालं धिंगाणा, 6 वाजले की सिनेमा संपला, नाही, पडदा तसाच आहे, त्याच्यावरती आलेली चित्र आणि गेली बाकी. गुणविकार तेथे नाही आत्मयास, तेथे निश्चळ असे. त्या आत्म्याला निश्चळ असणाऱ्या परब्रह्माला गुण नाही. याला बाकीच्याला गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, त्याला गुण नाही. आता जसं तुम्हाला हे पिंड कळलंय, म्हणजे हा देह कळलाय, तसं समर्थ म्हणाले आता ब्रह्मांडाचा शोध घ्या. देहाचा शोध झाला, आता ब्रह्मांडाचा शोध घ्या. जैसे पिंड तैसे ब्रह्मांड. जसं पिंड आहे ना तसंच हे ब्रह्मांडात आहे. जैसे पिंड तैसे ब्रह्मांड. विचार दिसतो उघड, जड चंचळ जाता जाड परब्रह्मचे आहे. जड आणि चंचळ गेले की परब्रह्मच राहत आहे. म्हणजे हे विश्व कसं निर्माण झालं तेही कळलं, ते नाश झालं तेही कळलं,
मग त्याच्या आधी काहीतरी होतं ते शिल्लकच आहे, परब्रह्म परमात्मा. हां, हे आलं आणि गेलं, पुन्हा परमात्मा नवीन विश्व तयार करतो, तो तसाच आहे. जैसे पिंड तैसे ब्रह्मांड विचार दिसतो घड, जड चंचल जाता जाड, परब्रह्मचे आहे श्रीराम. महाभूतांचा खंबीर केला आत्मा घालून पुतळा झाला, चालला सृष्टीचा गडबडा एडे दिती श्रीराम. महाभूतांचा खंबीर केला, ही पंचमहाभूतं आणली, त्याचा पुतळा तयार केला आणि त्यात आत्मा घातला. आता आईच्या पोटात बाळ निर्माण होतं, तो नंतर प्रवेश करतो. हे सगळं देह तयार झाल्यानंतर काय म्हणतंय पहा, महाभूतांचा खंबीर केला आत्मा घालून पुतळा झाला, चालीला सृष्टीचा गलबला येणे. याप्रमाणे संबंध सृष्टी चाललेली. म्हणजे त्या आईच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळामध्ये तो आत्मा कसा प्रवेश करतो हेही कळत नाही, आणि आपल्या देखत एखाद्याचा प्राण गेला तरी तो आत्मा कसा निघून जातो तेही कळत नाही. महाभूतांचा खंबीर केला आत्मा घालून पुतळा झाला, चालीला सृष्टीचा गलबला येणे रीती श्रीराम. आत्मा माया विकार करी, आळ घालती ब्रह्मावरी, प्रत्येक सकळ काही विवरी तोची वरी. हे सगळं चाललेल्यामुळे तो निर्गुण निराकार परमात्माच करतो. ही कळती माया, आणि हे सगळं घडलंय ते चंचल आत्म्यामुळे घडतंय. तो परमात्मा निश्चळ आहे. काय म्हणते पण, आत्मा माया विकार करी, आळ घालती ब्रह्मावरी. सगळं केलं यांनी आणि म्हणले मग ब्रह्मादेवाने परब्रह्माने केलं असं आळ घातलं करतं हे, आणि हे पुन्हा नाहीसे होऊन जातात. परब्रह्म तसंच राहत आहे. हां, आत्मा माया विकार करी आळ घालती ब्रह्मावरी, प्रत्येक सकळ काही विवरी तोचे भला श्रीराम. याचा जो विचार करतो त्याला हे कळतंय की परब्रह्म काहीच करत नाही, करते की ही सगळी त्याची माया आणि हे चंचल आत्मा हे सगळं करतंय. ब्रह्म व्यापक अखंड, वरकड व्याप्ता खंड, शोधून पाहता जड काहीच नाही श्रीराम. ब्रह्म व्यापक आहे आणि ते अखंड आहे, त्याला कुठे तुकडे पाडलेले नाहीत, अखंड आहे. ब्रह्म सर्वत्र व्यापक आहे, सर्वाला व्यापून आहे आणि ते अखंड आहे. वरकड व्यापकता अखंड, शोधून पाहता जड काहीच नाही. शोधून पाहिलं ते कळतंय इथून तिथपर्यंत ते परब्रह्मच आहे, मध्ये काही नाही. पण हे विचार केल्यानंतर गगनाची खंडता नये, गगनाचे नासेल काय, जरी झाला महाप्रलय सृष्टी संहार श्रीराम. या गगनामध्ये सगळं येतं आणि जातं. उन्हाळा आला, पावसाळा आला, हिवाळा आला, आकाश तसंच आहे, गगन तसंच आहे, त्याचं काही जात नाही आणि येत नाही. बाकी त्या आकाशातनं पडणाऱ्या विजेने झाडाच्या झाडं जळून जातील, माणसं जळून जातील, सगळं होईल, पण त्या विजेचा धक्काही त्या आकाशाला लागत नाही. ते अखंड आहे, तिथे जाल तिथे ते आकाश आहे. गगनाशी खंडता नयन, गगनाचे नासेल काय, जरी झाला महाप्रलय सृष्टी संहार श्रीराम. जरी महाप्रलय झाला, सृष्टीचा संहार झाला, त्याचं काही नासत नाही. जे संहारामध्ये सापडले ते सहजची नाशिवंत झाले. जेवढ्या जेवढ्या गोष्टीचा संहार होतो तेवढं नाशिवंत एवढं कळलं तरी पुष्कळ आहे. हे सगळेच नाहीसे होणार आणि मग पुन्हा भगवंत, मग ब्रह्मदेवाला निर्माण करणार, विष्णूला प्रतिपादन करण्यासाठी करणार परब्रह्म, मग ते पुन्हा निर्माण करेल सगळ्यांना.
पण ह्या सगळ्यांचा नाश होणार आणि शिल्लक राहणार तो एकटाच निर्गुण निराकार परब्रह्म. संहारामध्ये सापडले ते सहजची नाशिवंत झाले. जाणते लोकी उगविले पाहिजे कोडे. ज्ञानी माणसाने याचं कोडं उलगडून सांगितलं पाहिजे की बाबा तुम्हाला जे जे दिसतंय ना ते नाशिवंत आहे. म्हणजे असं पण म्हणतात. वाल्मिक रामायणामध्ये सांगितलंय. म्हणले वाल्मिक रामायणातलं आम्हाला काही कळत नाही. म्हणजे गदी माडगुळकरांना सांगितलंय ते तर कळतं. दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत. जे जे दिसतंय आणि भासतंय ते नाशिवंत. जे संहारामध्ये सापडले ते सहज नाशिवंत झाले. जाणते लोकी उगवले पाहिजे कोडे. श्रीराम. न कळता वाटे कोडे, कळता अवघेची दिसे उघडे. म्हणून एकांती निवडे, म्हणून एकांती निवाडे विचार पहावा. एकदम सुरुवातीला पाहायला घेतलं तर असं वाटतंय मोठं फार मोठं कोड आहे बाबा, म्हणजे आपल्याला उलगडेल का नाही असं वाटतं. पण विचार केल्यानंतर हे कोड काहीच नाही असं लक्षात येतं. न कळता वाटे कोडे, कळता अवघेच उघडे. म्हणून एकांती निवाडे विचार पाहावा. म्हणून एकांतात विचार केला की लक्षात येतं. म्हणजे हे कोडं सुटतं एकांती विचार केला. मिळता प्रत्ययाचे संत एकांतावरी एकांत केली पाहिजे सावचित्त नाना चर्चा श्रीराम. मग हे या विषयावरती चर्चा केली पाहिजे. कुणाशी? संतांशी चर्चा केली पाहिजे. कोणते संत? ज्यांना याचा प्रत्यय आहे अशा संतांशी चर्चा केल्यानंतर ज्या आणखीन काही थोड्याफार शंका शिल्लक असतील ते निघून जातात. मिळता प्रत्ययाचे संत एकांतापरी एकांत केली पाहिजे सावचित्त नाना चर्चा श्रीराम. पाहिल्या वेगळे कळत नाही, कळता कळता संदेह नाही, विवेक पाहता कोशी नाही, मायाजाळ श्रीराम. पाहिल्या वेगळे कळत नाही, पाहिल्याशिवाय कळत नाही. म्हणले बाजारात ते चांगल्या चांगल्या साड्या आल्या, पाहिल्याशिवाय कळत नाही. नाही म्हटले ते मी पाहते, पाहिल्याशिवाय मला कळणार नाही चांगलं काय न वाईट काय. हातात घेतलं पदर की लगेच लक्षात येणार ती चांगली आहे का काय. पाहिल्या वेगळे कळत नाही, कळता कळता संदेह नाही. एकदा का ते कळायला लागला त्याचा पोत म्हणा, त्याचे उभे आडवे धागे कुठले किती कुठले नाही. सोलापूरच्या सतरंज्या, सोलापूरच्या चादरी 15-20 वर्ष फाटतच नाही. वापरून वापरून कंटाळा येत. मग त्याचा पोत एकदा कळला की कुठली वापरायची, 1 वर्षात फाटणारी का चांगली टिकणारी. 1 वर्षात फाटणारी स्वस्तात मिळते. मार्केटमध्ये गेला की 100 रुपयाला पण शर्ट आहे आणि 1500 रुपयाला पण शर्ट आहे. क्वालिटी रे आपल्याला कळत, आपल्याला खाऊ तिथं तर 100 मिळतो, तुम्ही 1500ला देता. पाहिल्या वेगळे कळत नाही, कळता कळता संदेह नाही. जेव्हा एकदा तुम्हाला त्यातलं कळायला लागलं की मग मनामध्ये शंका राहत नाही. विवेक पाहता कोठेची नाही मायाजाळ. 100-200 रुपयाला साड्या मिळतात म्हणून हे घरी घ्यायची आणि घरी आल्यानंतर बघतो तिथं फाटलंय, तिथं जोड लावलाय, तिथं हे केलंय. ते त्यांनी लायटिंगमध्ये असतं, आपल्याला काही कळत नाही. आपण वाटतो एवढं स्वस्त कुठं भेटणार. विवेक पाहता कोठीची नाही मायाजाळ. जर विचारपूर्वक पाहिलं तर कुठंच माया नाही. म्हणजे माया ही कुणाला त्रास देते? अज्ञानी माणसाला त्रास देते, ज्ञानी माणसाला ती त्रास देत नाही. गगनी आभाळ आले, मागुती सहजची उडाले, हात न्याकरता दृश्य झाले.
उडेल तैसे जय श्रीराम. गगनी आभाळ आले मागुती सवेत उडाले. ढग भरून आले, आपण म्हणतो आभाळ आले, आणि थोड्या वेळाने ते आभाळ निघून जातं. तसंच अज्ञान आहे, ते अज्ञान नाहीसं झालं. म्हणजे सूर्य दिसत नव्हता, इतकं ढग आलेले. निघून गेला तर सूर्य दिसायला लागला. सूर्य कुठे गेला होता का? तो गेला नव्हता, आहे तिथंच आहे. तसा आत्मा म्हणा, हे चैतन्य म्हणा, आहे तसंच आहे. परब्रह्म आहे तसंच आहे. ते ढग निघून गेल्यानंतर सूर्याचं दर्शन आहे. तसं अज्ञान निघून गेलं की आत्म्याचं दर्शन आहे, परमात्म्याचं दर्शन आहे, चैतन्याचं दर्शन आहे. पण हे सगळं कधी होतं? हा सगळा अज्ञान रूपी अंधकार नाहीचा कधी होतो? गुरुकृपेने होतो. म्हणजे तुम्ही कशाला सांगता गुरुकृपेने होतं? मी सांगत नाही, माऊली सांगतात ना. नवल वरतले गे माये, माऊली म्हणतात नवल झालं. नवल वरतले गे माये, नवल वरतले गे माये, उजळीला प्रकाशू मनाची अंधाराचा, होतसे विनाशू. गुरुकृपेने काय झालं म्हणतात माऊली? नवल वर्तले गे माये, उजळीला प्रकाशू, ज्ञानरूपी दिवा प्रगट झाला. उजळीला प्रकाश, मनाची अंधाराचा, होत श्री विनाश. माझ्या मनातला सगळा अज्ञानरूपी अंधकार नाहीसा झाला. गुरुकृपेचा उजेड ज्यावेळेला पडला. नवल वर्तले गे माये, उजळीला प्रकाशू, मनाची अंधाराचा, होतसे विनाश. गगनी आभाळ आले मागुती सवेचे उडाले, आत्म्या करता दृश्य झाले उडेल तैसे श्रीराम. मुळापासून शेवटवरी विवेकी विवेके विवरी, तोची निश्चय ठावरी चढे नाहीसा श्रीराम. मुळापासून शेवटपर्यंत जर विचार केला विवेकाने, सार म्हणजे काय, असार म्हणजे काय, याचा जर विचार केला तर मनामध्ये एक निश्चय तयार होतो. चढे नाहीसा, तो मग नाहीसा होत नाही. मनात मध्ये आता निश्चय झाला, त्याला आता चढण नाही. वरकड निश्चय अनुमानाचे, अनुमान हे बोलता काय व्हायचे, जाणते पुरुष प्रचितीचे ते तो मान येत ना श्रीराम. बाकी सगळं अनुमानाने बोललं त्याचा काय उपयोग नाही. प्रचितीने पाहिजे, प्रचिती पाहिजे. ते जाणते पुरुष प्रचितीचे ते तो मानेचे ना. जाणत्या माणसाला प्रचिती येते. नुसतं बोलणं उपयोग नाही, प्रचितीचं बोलणं पाहिजे. उगेचे बोलणे अनुमानाचे, अनुमानाचे कोण्या कामाचे, हे सगट विचाराचे काम नाही श्रीराम. सगट विचार तो अविचार, कित्येक म्हणते एकंकार, एकंकार भ्रष्टाकार करू नये श्रीराम. काहीही विचार न करता बोलणं, त्या बोलण्याला काही अर्थच नाही. सगट विचार तो अविचार, कित्येक म्हणते एकंकार, एकंकार भ्रष्टाकार करू नये श्रीराम. कृत्रिम अवघे सांडावे, काही एक शुद्ध घ्यावे. कृत्रिम आहे ते सोडून द्यावं, काही शुद्ध आहे तेवढं घ्यावं. कृत्रिम अवघे सांडावे, काही एक शुद्ध घ्यावे. जाण जाणून निवडावे सारासार. विचार करून सार काय, असार काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, नाशिवंत काय आणि शाश्वत काय, याचा विचार करावा. म्हणजे सारासार विचाराने ही गोष्ट कळून येते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे
आत्मा निरूपण नाम समास सप्तम श्रीराम समर्थ श्रीराम झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरीबिंबरे श्रीराम तिथे झाला मायेचा झाला निवाडा तत्वाचा साध्य होता साधनाचा ठावचे नाही श्रीराम स्वप्नी जे जे देखले ते ते जागृती सोडाले सहज वाच झाले बोलता नाही श्रीराम ऐसे हे विचारे जाणावे प्रत्येक खुणेच मानावे जन्म मृत्यू जाणावे शून्याकार श्रीराम भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दास बोध श्रीराम 20 दशक दास बोध श्रवणाद्वारे गीता शोधमन करते विशेष परमार्थ होतो श्रीराम 20 दशक वृक्षे समासारखे पावे सावकाश होता विशेष विशेष प्रयोगाचे श्रीराम ग्रंथाचे ग्रास्तवन स्तवनाचे काय प्रजनेचे प्रत्याकरण प्रतिभावा श्रीराम देह तवपाचा उताचा करता आत्महत्येची जाणीव होतो सकळ करणे जगदीशाचे आणि कोचरी काय मनुष्याच्या शापना बोलण्याचे काय घ्यावे सकळ देहाचा झाडा केला तर पूर्ण झाला त्याचे गुणापदार्थाला आपले म्हणावे ऐशी विचाराची कामे वगैरे ब्रह्मने भ्रमीच्या दृष्टीने नोकरीने सगळे केले इथे चालू कुठला पाहिजे नाही बाहेरची लाईट लावली हां 3 नंबरच बटन हां लागला 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 राहू दे बाकीचे राहू दे पंखा नको आहे काजी मग मागे बसा ना थोडं पंखा बंद करून बाकीच्यांना हवा मिळत नाही एवढी जागा आहे ना ज्याला नको आहे त्याने मागे बसा थोडं पंखा नको असं कसं होईल मग राहू दे ना आरती पंढरीश प्रभूची उभी ही आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य माला मितीना भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी गडोला पावली ठावाई आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची सद्गुरु गजानन महाराज की जय. आता तुम्हाला कदाचित असं वाटेल गुरुजी तुमच्या डोक्याचा पंखा तुम्ही बंद केला नाही का तर मला इथनं उठून दुसरीकडे जाता येत नाही म्हणून पण तुम्हाला तिकडे डोक्यावर पंखा असेल तर मागे खुर्ची घेऊन बसता येते का नाही कारण आपल्याला थंडी वाजते तर बाकीच्याला दुसऱ्याला पंख्याची आवश्यकता असते एकाच वेळेस 2 कसे साधता येतील त्या उकडणाऱ्याची काळजी करायची आणि ज्याला थंडी वाजते त्याची पण काळजी करायची म्हणून आपल्याला हे तारतम्य बाळगावं लागतं नाही तर तुम्ही म्हणा तुम्ही सांगता आणि तुम्ही तुमच्या डोक्यावरचा बंद केला आहे असं कोणी म्हणेल तर मला हे सोडून जाता येत नाही म्हणून मी बंद केला आहे तो हे तारतम्य ज्ञान आपल्याकडे पाहिजे असो कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली जगद्गुरु जय जय.